नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोहम पवार. मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तुमच्या शेती पिकाचा विमा फक्त तुम्ही ₹1 आता उतरू शकता. यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. पीक विम्याचा जो काही ऑनलाईन फॉर्म आहे तो कसा भरायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, महत्वाची माहिती नक्की काय काय भरायची असते, सर्व A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, स्वतः पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे pmfby.gov.in. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील. पहिलं ऑप्शन आहे फार्मर कॉर्नर. या पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील, लॉग इन फॉर फार्मर. जर तुमचं अगोदर अकाउंट असेल तर लॉग इन फॉर फार्मर वरती क्लिक करा. जर अकाउंट नसेल तर गेस्ट फार्मर वरती क्लिक करा. मी इथे गेस्ट फार्मर वरती क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर आता शेतकऱ्याची माहिती पूर्णपणे टाकायची आहे. फार्मर डिटेल्स, पूर्ण नाव विचारलंय, फुल नेम, शेतकऱ्याचं पूर्ण नाव आधार कार्ड वरती जसं असेल तसं टाका, स्पेलिंग चुकवू नका. पासबुक नेम, पासबुक वरती जसं शेतकऱ्याचं नाव आहे चेक करा तसंच नाव इथे टाकायचं आहे. पूर्ण नाव टाकल्यानंतर दोन्ही ठिकाणी रिलेशनशिप, सन ऑफ, डॉटर ऑफ जे काही असेल ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आधार कार्डच्या पाठीमागं असतं. त्यानंतर सन ऑफ सिलेक्ट केल्यानंतर जे काही वडिलांचं नाव आहे त्या शेतकऱ्याच्या वडिलांचं नाव इथे रिलेटिव्ह नेम मध्ये येणार आहे. जर महिलांचं भरत असेल तर त्याच्या हस्बंडचं नाव इथे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर विचारला आहे. शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. कॅप्चा टाकायचा आहे. ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून इथे कन्फर्म करायचं. त्यानंतर एज विचारलं जाईल. शेतकऱ्याचं वय टाकायचं आहे. कॅटेगरी कोणती आहे कास्टची, जनरल, ओबीसी, एससी, एसटी, जी काही कॅटेगरीमध्ये येत असाल ती कॅटेगरी इथे टाकायची आहे. जेंडर विचारलं जाईल शेतकऱ्याचं, मेल फिमेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर फार्मर टाईप विचारलाय. छोटी शेती असेल तर स्मॉल मध्ये टाका, मोठी शेती असेल तर मार्जिनल मध्ये टाका, अदर्स असेल तर तुम्ही अदर्स मध्ये, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अदर्स मध्ये टाकू शकता. त्यानंतर फार्मर कॅटेगरी विचार जाईल, ओनर, त्यानंतर टेनंट आणि शेअर क्रॉपर. ओनर म्हणजे स्वतःची शेती आहे, टेनंट म्हणजे भाड्याने घेतलेली आहे, शेअर क्रॉपर म्हणजे करायला वगैरे घेतले आहे. अशा पद्धतीचे तीन ऑप्शन आहेत. तर कोणते स्वतःची असेल तर ओनर टाका, भाड्याने घेतली असेल तर टेनंट टाका आणि जर कराय घेतली असेल तर शेअर क्रॉपर टाका. त्यानंतर रेसिडेन्शियल डिटेल्स विचारले जातील. तर आपलं कुठे तुम्ही आत्ता शेतकरी कुठे राहतोय, आत्ता तुम्ही कुठे राहताय ती डिटेल्स, तो आपला महाराष्ट्र स्टेट, जिल्हा तुमचा जो असेल तो, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट, तालुका तुमचा कोणता आहे, त्यानंतर गावाचं नाव तुमचं कोणतं आहे, त्यानंतर पूर्णपणे ऍड्रेस इथे विचारलं जाईल. त्या बॉक्समध्ये ऍड्रेस टाका. त्यानंतर तुमचा पिनकोड टाका. त्यानंतर खाली सगळी वरती माहिती व्यवस्थित टाकल्यानंतरच तुम्हाला खाली आयडी टाईप विचारलाय. तर इथे आयडी टाईप तुम्हाला विचारला जाईल. तो UID आहे, UID सिलेक्ट करा. त्यानंतर UID नंबर म्हणजे शेतकऱ्याचा जो काही आधार कार्ड नंबर असेल तो इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय झाल्यानंतर अकाउंट डिटेल्स विचारले जाईल. डू यू हॅव IFC, तर IFC ला येस करायचंय आणि जो काही IFC कोड आहे शेतकऱ्याचा बँक अकाउंटचा तो टाकायचा आहे. व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्रांच कोणते हे सगळे येईल. खाली शेतकऱ्याचा जो काही अकाउंट नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. पुन्हा एकदा सेव्हिंग अकाउंट नंबर जो असेल तो इथे टाकायचा आहे. दोन्ही अकाउंट नंबर व्यवस्थित टाका, सेम टाका आणि त्यानंतर खाली कॅप्चा टाकून क्रिएट युजर वरती क्लिक करायचं आहे. क्रिएट केल्यानंतर इथे अकाउंट उघडलं जाईल. आता आपल्याला अप्लाय फॉर इन्शुरन्स वरती ऑप्शन दिसतोय, त्यावरती क्लिक करा. इथे पहिल्या स्टेपमध्ये जर पाहिलं तर आता आपण जी काही नाव भरले, माहिती भरली, पासबुक वरचं नाव असेल ती माहिती भरली, सगळी माहिती चेक करून घ्या. जी काही अकाउंट नंबर टाकला असेल सगळी माहिती चेक करून घ्या. नॉमिनी लावायचं असेल तर नॉमिनी लावू शकता आणि त्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर दुसऱ्या स्टेपला आहे बँक डिटेल्स. आपण जे काही बँक डिटेल्स भरल्या होत्या त्या बँक डिटेल्स इथे आलेल्या दिसतील तुम्हाला, ते इथे तुम्ही सिलेक्ट करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. जर दुसऱ्या बँक डिटेल्स ऍड करायचे असेल तर ऍड न्यू बँक डिटेल्स वरती क्लिक करून तुम्ही नेक्स्ट करू शकता. नेक्स्ट केल्यानंतर तिसरी स्टेप येते ज्यामध्ये तुम्हाला आता स्टेट, स्कीम, सीझन, इयर सगळी माहिती द्यायची. आपली शेतीची माहिती असेल सगळी द्यायची. आता स्टेट आपलं महाराष्ट्र स्टेट इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्कीम, आता कोणती स्कीम चालू आहे तर खरीप हंगाम चालू आहे, तर प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे आणि वेदर बेस्ड आहे. तर आपण आता प्रधानमंत्री फसल बीमा योजना सिलेक्ट करतोय. त्यानंतर सीझन सगळ्यांना माहिती आहे खरीप. त्यानंतर 2024 इयर. त्यानंतर लँड डिटेल्स विचारले जातील. लँड इथे तुमच्या अगोदर पीक विमा भरला असेल तर इथे दाखवले जातील. त्यानंतर तुम्हाला ऍड लँड डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. आपण नवीन जे काही लँड डिटेल्स आहे शेतीची माहिती ऍड करणार आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा विचारला जाईल. तर तुमची शेती कोणत्या ठिकाणी आहे तो जिल्हा तुम्ही
शेती आहे ती कुठल्या तालुक्याच्या ठिकाणी आहे ती सिलेक्ट करायची. त्यानंतर रेव्हेन्यू सर्कल म्हणजेच त्याला आपण महसूल मंडळ म्हणतो. जर महसूल मंडळ तुम्हाला माहित नसेल तर शेजारी कोणाला तरी चांगल्या मोठ्या व्यक्तीला विचारा किंवा ग्रामपंचायतमध्ये विचारा. रेव्हेन्यू सर्कल सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत सिलेक्ट करा आणि गावाचं नाव सिलेक्ट करा. गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर खाली मिक्स क्रॉपिंगचा ऑप्शन येईल. मिक्स क्रॉपिंग म्हणजे तुम्ही मिश्र शेती केली आहे का? मिश्र शेती केली असेल तर तुम्ही येस ऑप्शन वरती क्लिक करा. येस ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मिश्र शेती तुम्ही कशा कशाची केलेली आहे ती क्रॉप विचारली जाईल. तर ती क्रॉप तुम्ही सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट क्रॉप वरती क्लिक करायचे. ग्राउंडेड म्हणजे भुईमुग आहे. त्यानंतर बाजरी आहे, बाजरा म्हणजे बाजरी आहे. तर मी इथे समजा मिश्र शेती दोघांची केलेली आहे तर मी हे 2 सिलेक्ट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता. मिश्र शेतीमध्ये समजा मी हे 2 सिलेक्ट केले तर मिश्र शेतीमध्ये तुम्हाला डिफाईन रेशो विचारला जातो आणि हा डिफाईन रेशो तुम्हाला इथे टाकावा लागतो. आता हा डिफाईन रेशो मिश्र शेतीचा म्हणजेच मिक्स क्रॉपिंगचा डिफाईन रेशो कसा टाकायचा, तर हे कॅल्क्युलेटर आहे. ही एक्सेलची एक फाईल तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, रेशो कॅल्क्युलेटर. तर ही एक्सेलची फाईल ओपन करा. फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही अलर्ट मेसेज आहे तो ओके असला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. अलर्ट मेसेज ओके आला पाहिजे, त्यानंतरच तुमचा डिफाईन रेशो जो आहे तो बरोबर असणार आहे. आता अलर्ट मेसेज ओके आला. ओके येण्यासाठी काय करायचं, तर सर्वात पहिल्यांदा विमा भरायची जी काही जमीन आहे हेक्टरमध्ये पूर्णपणे टाकायची आहे. किती हेक्टरचा तुम्ही किंवा किती आरचा विमा भरताय तर इथे तुम्ही अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी टाकतो 0.35 आर एवढा मी जो काही पीक विमा आहे तो उतरवणार आहे. त्यामध्ये मी मिक्स क्रॉपिंग केलेलं आहे म्हणजे मिश्र शेती केलेली आहे. आता त्यामध्ये पहिलं पीक कोणतं आहे माझं, तर पहिलं पीक माझं भुईमुग आहे. तर भुईमुग किती हेक्टरमध्ये किंवा किती आर मध्ये आहे ते इथे टाकायचं आहे. तर मी इथे टाकतो 0.1516. तुमचं जे काही असेल त्यानुसार तुम्ही इथे टाकू शकता. पहिलं पीक तुम्ही किती घेतलंय ते आर मध्ये तुम्हाला इथे टाकायचंय. समजा मी 0.15 टाकलं. त्यानंतर माझं जे दुसरं पीक आहे ते आहे बाजरी. तर दुसरे पीक मी इथे टाकणार बाजरी. ते किती हेक्टर मध्ये आहे किंवा किती आर मध्ये आहे मी टाकलं 0.18. तर इथे पाहू शकता ओके अलर्ट मेसेज आला नाही. मी टाकतो आता 0.19. 0.19 टाकल्यानंतर पाहू शकता खाली अलर्ट मेसेज ओके आला. म्हणजे आपण जेवढी जमीन टाकली होती 0.35 ती आता बरोबर झाली आहे 0.16 आणि 0.19. तर अशा पद्धतीने मी हे 2 पिकं घेतली. तुमचे जास्त पीक असू शकतात किंवा एक असेल तर तुम्ही मिक्स क्रॉपिंग सिलेक्ट करायची गरज नाही. तर मी इथं एकापेक्षा जास्त पीक आहेत तर अशा पद्धतीने मी मिश्रपैकी केल्यामुळे इथे डिफाईन रेशो इथे दिसतोय. हा रेशो जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. 457 इथे येणार आहे भुईमुगचा मी काढलेला आणि 543 इथे येणार आहे. तर जर मिक्स क्रॉपिंग केलं असेल तरच टाका. मिक्स क्रॉपिंग म्हणजे मिश्र शेती कशी असते, समजा बाजरी लावली आणि त्या बाजरीच्या खालीच तुम्ही जर भुईमुग लावला असेल तर त्याला मिक्स क्रॉपिंग असे म्हणतात. जर मिक्स क्रॉपिंग केलीच नसेल, तुम्ही काय केलं असेल, निम्म्या शेतात भुईमुग लावलाय, निम्म्या शेतामध्ये बाजरी लावली आहे, तर तुम्ही इथे नो करायचं आहे. लक्षात ठेवा, मिक्स क्रॉपिंग केलेली नाही. मिक्स क्रॉपिंग वेगळं आहे. तर मी इथं मिक्स क्रॉपिंग केलेली नाही, डायरेक्टली नो करतो. आता नो केल्यानंतर समजा मी अर्ध्या शेतामध्ये अर्ध्या रानामध्ये काय लावलंय, भुईमुग लावलंय किंवा बाजरी लावली. तर बाजरी मी इथे सिलेक्ट केली, क्रॉप सिलेक्ट केली. त्यानंतर सोईंग डेट विचारली जाईल. सोईंग डेट म्हणजे लागवडीचा जो काही दिनांक आहे आपला तो टाकायचा आहे. लागवड कधी केली तुम्ही, पेरणी कधी केली. त्यानंतर पेरणीची तारीख टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाते नंबर विचारला जाईल. तर इथे तुम्हाला खाते नंबर टाकायचा आहे. आता खाते नंबर कुठे टाकायचा, इथे टाकायचा. खाते नंबर कोणता टाकायचा, खाते नंबर काय असतो, तर जो काही तुमचा 712 आहे 8 आहे 712 8 डाउनलोड करून घ्या आणि हे डिजिटल डाउनलोड करून घ्या. हे आपल्याला अपलोड करायचे. आता जो काही खाते नंबर आहे तो 8 वरती असतो. 8च्या इथे पाहू शकता खाते क्रमांक असं दाखवलं जाईल. हाच खाते नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर आपण इथे खाते नंबर टाकून घेऊयात. खाते नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पुढे प्लॉट नंबर किंवा खासरा नंबर विचारला जाईल. आता प्लॉट नंबर खासरा नंबर म्हणजे तुमचा जो काही 712 आहे त्या 712 वरती भूमापन क्रमांक जो असतो, गट नंबर असतो, तो भूमापन क्रमांकच म्हणजे इथं आपण इथे टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही खाते नंबर आणि प्लॉट नंबर किंवा सर्वे नंबर तुम्ही अशा पद्धतीने टाकायचे. त्यानंतर इन्शुअर एरिया म्हणजे तुम्ही
आता हे बाजरी मी टाकले, तर बाजरीला तुम्ही कितीचा एरिया जो आहे तो विमा उतरवणार आहात, तर मी टाकले 0.35 आणि ऍड बटनावरती क्लिक केलं, म्हणजे 0.35 R. अशा पद्धतीने ऍड बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली पाहू शकता हे ऍड झालेलं आहे. तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा इथे ऍड करू शकता. आता एक पीक झालं, अजून पीक ऍड करायचंय मला. मी एकाच शेतामध्ये निम्म्या शेतामध्ये भुईमुग केला, निम्म्या शेतामध्ये बाजरी केली, तर मी आता भुईमुग सिलेक्ट केला. त्यानंतर इथे जी काही खाता नंबर आहे तो खाता नंबर, सर्वे नंबर हे टाकलेला आहे, गट नंबर टाकलाय. इन्शुअर एरिया जो काही उरलेला एरिया असेल मी त्या शेतीतला, तर 0.30-35 जो काही आता मी 30 टाकतो. उरलेला किती राहतोय, टोटल क्षेत्र किती आहे, त्या टोटल क्षेत्रावरून तुम्ही इथे ते टाकू शकता. तर मी इथे टाकलेलं आहे 0.30 आणि ऍड बटनावरती क्लिक केलंय. अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल पीक जे आहे ते ऍड करू शकता. मी 2 पिकं ऍड केलेली आहेत, एक भुईमुग आणि एक बाजरी. तर अशा पद्धतीने तुम्ही अजून पीक ऍड करायचं असेल तर पीक ऍड करू शकता. मिक्स क्रॉपिंग वेगळं आहे, ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. हे मिक्स क्रॉपिंगचं मी भरलेलं नाही, सेपरेट पिकं मी ऍड केलेली आहेत. ऍड केल्यानंतर आता अपलोड डॉक्युमेंट्स. आता डॉक्युमेंट्स अपलोड करायची, कोणकोणती डॉक्युमेंट्स अपलोड करायची व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. पहिला आहे पासबुकचा फोटो अपलोड करायचा. तर चूज फाईल वरती क्लिक करा. शेतकऱ्यांनी जे काही त्यांचं पासबुक आहे ते इथे अपलोड करायचं आहे. तर पासबुकचा फोटो काढा. तो फोटो तुम्ही अशा पद्धतीने काढून इथे अपलोड करायचा आहे. डबल क्लिक केल्यानंतर इथे अपलोड झालेलं दिसेल, पुढे अपलोडचं बटन दिसेल, त्या बटनावरती क्लिक करायचं आहे, तेव्हा तुमचं पासबुक इथे अपलोड सक्सेसफुली झालेलं आहे. पासबुक झाल्यानंतर तुम्हाला अपलोड युअर लँड रेकॉर्ड्स. आता लँड रेकॉर्ड्स मध्ये तुम्हाला काय काय अपलोड करायचं आहे, जो काही 7/12 आहे, 8 आहे, तो अपलोड करायचा आहे. आणि जर तुम्ही भाडे करारावरती घेतलं असेल तर तुमचं टेनंट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला या लँड रेकॉर्ड मध्ये अपलोड करायचं आणि पुढे अपलोड बटनावरती क्लिक करायचं. 7/12 आणि 8 अपलोड केल्यानंतर आता सोईंग सर्टिफिकेट. सोईंग सर्टिफिकेट म्हणजे पीक पेरा किंवा स्वघोषणापत्र आपण म्हणतो. पीक पेऱ्याचं जे काही स्वघोषणापत्र आहे ते अशा पद्धतीने आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये हे दिलेलं आहे आणि ते डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये प्रिंट करून घ्या. त्याची झेरॉक्स काढून घ्या किंवा प्रिंट काढून घ्या. हे सर्टिफिकेट आहे, हे स्वघोषणापत्र आहे, याची प्रिंट काढून घ्या आणि याच्यामध्ये तुम्हाला पेनाने माहिती लिहायची आहे की मी शेतकऱ्याचं नाव इथे टाकायचं आहे. तुमचं म्हणजेच शेतकऱ्याचं नाव इथे टाका, राहणार कुठे राहता इथे लिहायचं आहे, जिल्हा कुठला, 8 प्रमाणे किती क्षेत्र तुमचं एकूण आहे, किती हेक्टर मध्ये आहे, तिथे तुम्हाला माहिती द्यायची आहे, कुठल्या गावामध्ये आहे. त्यानंतर पहिलं, दुसरं, तिसरं किती पिकाचा विमा उतरवताय, ते कोणत्या गावामध्ये आहे, गट नंबर किती आहे, खाते नंबर किती आहे, त्यानंतर क्षेत्र किती आहे, पिकाचं नाव कोणत्या पिकाचं वितरताय, हेक्टर मध्ये किती, आर मध्ये किती आणि लागवडीचा दिनांक म्हणजे पेरणीचा दिनांक. तर अशा पद्धतीने तुम्ही टाकायचं आहे, म्हणजे लिहायचं आहे. इथे लिहिल्यानंतर तुम्हाला खाली जी काही तारीख आहे ती तारीख इथे टाकायची आहे, आजची जी काही तारीख असेल ती, आणि शेतकऱ्याची स्वाक्षरी किंवा सही येत नसेल तर अंगठा, अशा पद्धतीने इथे लिहायचे, मोबाईल नंबर टाकायचा आणि ही जी PDF आहे ती स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायची किंवा फोटो काढून व्यवस्थित तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर ते प्रिंट काढून त्यावरती सगळी माहिती लिहा आणि सोईंग सर्टिफिकेट आहे, चूज फाईल वरती क्लिक करून तुम्ही इथे अपलोड करू शकता. जर तुमचं इथे सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्राचा जो काही नमुना आहे तो सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे. त्याची जे काही सहमती आहे सर्व खातेदारांची ते सुद्धा तुम्ही इथे या पीक पेऱ्यासोबत तुम्ही अपलोड करू शकता. तर पीक पेरा अपलोड झालाय, अपलोड बटनावरती क्लिक करायचं. स्वतःची जमीन असेल तर एवढे पासबुक, 7/12, 8 आणि पीक पेरा हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचे आहेत. पण जर भाड्याने घेतली असेल तर टेनंट सर्टिफिकेट, जे काही भाडे करार आहे ते, हा नमुना आहे, हा नमुना तुम्ही जे काही स्टॅम्प पेपर वरती असेल ते करून हा नमुना तुम्ही छापून घ्या आणि जे काही सही वगैरे असेल ते लिहून देणार असेल, घेणार असेल. जर भाड्याने घेतली असेल तर तुम्हाला हा नमुना मी दिलेला आहे, तर हा नमुना तुम्ही 7/12 अपलोड करू शकता. आणि जे काही सोईंग सर्टिफिकेट आहे, सोईंग सर्टिफिकेट सोबत तुम्ही जर शेतकऱ्याने जे काही जमीन आहे ती सामायिक असेल, खातेदार जास्त असतील तर त्या सर्वांची सहमती जी आहे ते घ्यायची आहे आणि ते सहमती पत्र सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे, ते डाउनलोड करून घ्या, याची प्रिंट काढून घ्या. आणि जर सामायिक असेल क्षेत्र तर इथे नाव टाकायचं आहे, राहणार कुठे, शेतकऱ्याचं नाव टाकून गट नंबर किती, खाते नंबर किती, एकूण किती क्षेत्राचा तुम्ही पीक विमा उतरताय, खातेदार किती आहेत आणि त्या खातेदारांची सर्वांची सही किंवा अंगठा तुम्हाला इथे घ्यायचा आहे, दिनांक टाकून, ठिकाण टाकून सही वगैरे करायची आहे. तर हे सहमती पत्र केव्हा अपलोड करायचं,
जेव्हा तुमचं जे काही सामायिक क्षेत्र असेल तर अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट अपलोड करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमची सर्व प्रोसेस इथे झालेली आहे. नेक्स्ट केल्यानंतर जी काही माहिती तुम्ही भरली आहे ती बरोबर भरली आहे का शेताची पिकाची माहिती सगळी चेक करा. त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करा तर तुम्ही इथे पाहू शकता आपला फॉर्म इथे सबमिट झालेला आहे. तुमच्या मोबाईलवरती एक SMS आला असेल, तो SMS जपून ठेवा आणि इथे तुम्हाला पेमेंट करायला विचारेल. तुम्ही QR कोड, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने काहीही पेमेंट करू शकता. मी इथे गुगल पे, फोन पेने करतोय तर मी इथे UPI ऑप्शन आहे, त्या UPI ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्हाला पेमेंट किती करायचं आहे ते राईट साईडला दाखवते. मला ₹2 पेमेंट आलेलं आहे. ₹2 पेमेंट का आलेलं आहे? मी 2 पिकांचा विमा उतरवतोय. एका पिकाला ₹1 अशा पद्धतीने आहे. तर शो QR कोड वरती क्लिक करतो आणि मी फोन पे, गुगल पेने ह्या स्कॅनरने पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. गुगल पे, फोन पेने तुम्ही हा QR कोड स्कॅन करा. पेमेंट झाल्यानंतर तुमच्यासमोर प्रिंट येईल आणि ती प्रिंट जी आहे ते तुम्हाला सेव्ह करून ठेवायची, Ctrl+P दाबून सेव्ह करून ठेवायची आहे. नाही आली किंवा काही प्रॉब्लेम झाला तर काही अडचण नाही. तुमचा फॉर्म सबमिट झालाय का कसं पाहायचं, तर ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं. दुसरा ऑप्शन ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर पॉलिसी 2024 सिलेक्ट करा, सीझन खरीप सिलेक्ट करा. तर इथे पाहू शकता आपली ही जी पॉलिसी आहे इथे पॉलिसी नंबर आलेला आहे. पॉलिसी नंबर जपून ठेवा. कधी काढलेली आहे सगळे दाखवेल, किती एरियाचं काढले ते सुद्धा दाखवेल. आणि खाली तसेच तुम्ही पाहू शकता आपण थोडं खाली आल्यानंतर कोणकोणत्या पिकाची पॉलिसी उतरवली आहे आणि त्याचं स्टेटस आता काय आहे ते दाखवेल. आता हे पॉलिसी स्टेटस पेंडिंग आहे. आता हा फॉर्म चेक केला जातील. हायर ऑथॉरिटी चेक करेल तुमचं तहसीलमधून. फॉर्म जर व्यवस्थित असेल, डॉक्युमेंट व्यवस्थित असतील, हा फॉर्म अप्रूव्ह केला जाईल. अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं काम झालेलं आहे. फॉर्मचं स्टेटस कंटिन्यू चेक करा, अप्रूव्ह होतंय का. अप्रूव्ह झालं तर तुमचं काम झालं. आणि लक्षात ठेवा, पीक विमा जर तुम्हाला मिळवायचा असेल तर आपल्याला क्लेम करावा लागतो. जसं आपण आपल्या स्वतःचा इन्शुरन्स उतरवतो तसाच पिकाचा सुद्धा क्लेम करावा लागतो. तर सतत लक्ष ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.